आहे. जय भवानी, जय शिवाजी. या ठिकाणी शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात येत आहे. जगात जागृत देवता एकच, ती म्हणजे मानवता. या मानवतेचा दीप अखंड प्रज्वलित राहावा व त्यातून आजच्या जगाला स्नेहाचा प्रकाश मिळावा व आशेचा किरण दिसावा म्हणून तमसोमा ज्योतिर्गमय मान्यवरांनी दीप प्रज्वलन करावे. या ठिकाणी सुनील भाई पारकर, सन्माननीय जेरॉन फर्नांडिस प्रथम नागरिक आचरा, सन्माननीय चावल मुझावर उद्योजक आचरा, या सर्वांना या ठिकाणी विनंती करण्यात येत आहे की दीप प्रज्वलन करावे. दीप लावूया ज्ञानाचा, प्रकाश पसरेल मानवतेचा. दीप लावूया श्रद्धेचा, प्रकाश पसरेल भक्तीचा. प्रकाश पसरेल पावित्र्याचा. दीप लावूया आत्मतेजाचा, प्रकाश पसरेल साक्षात्काराचा. दीप लावूया सामर्थ्याचा, प्रकाश पसरेल. श्री रामेश्वर आयोजित भव्य दिव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धा, या स्पर्धेचं पहिलं टायटल सॉन्ग आपण 2022 साली प्रकाशित केलं होतं आणि आजचा हा 2026 चा क्षण आज आपण एक नवीन आणत आहोत. धन्यवाद. जाणवी आनंद लोके, संगीत संयोजक प्रथमेश राणे आणि गायक परमेश. ग्रीन पार्क मैदानावरी खेळाडूंची होते शिर जोरी, खेळाडूंची होते शिर जोरी, खेळाडूंची होते शिर जोरी. शैलेश लोके साहेबांनी हो आयोजन केला येते लय भारी, आयोजन केला येते लय भारी, आयोजन केला येते लय भारी. पाऊस पडतय मैदानी चौगर छक्का मिळतय बॉलिंग फिल्डिंगचा. अभिमान मिटभाव गावाचा रामेश्वर प्रतिष्ठान नावाचा, गावाचा रामेश्वर प्रतिष्ठान नावाचा. मिटभाव गावाचा रामेश्वर प्रतिष्ठान नावाचा. अभिमान मिटभाव गावाचा रामेश्वर प्रतिष्ठान नावाचा. विषय बनलाय चर्चेचा या अनोख्या चषकाचा. अभिमान मिटभाव गावाचा रामेश्वर, अभिमान मिटभाव गावाचा रामेश्वर प्रतिष्ठान नावाचा. अभिमान मिटभाव गावाचा रामेश्वर प्रतिष्ठान नामवंत असे खेळाडू सन्माननीय संदीपजी साटम साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे व्यापारी बंधूंपैकी या ठिकाणी सन्माननीय सचिनजी वळंजू या ठिकाणी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्माननीय सुनीलभाई पारकर, नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, त्याचप्रमाणे माजी सभापती पंचायत समिती देवगड सुनीलभाई पारकर या कार्यक्रमाचे उद्घाटक यांना प्रेमाची शाल आणि श्रीफळ देण्यात येत आहे. जेरॉन फर्नांडिस, व्यापारी मित्र मंडळ मिडबाव,
श्री विनोद लोके यांच्या शुभ हस्ते आचरा सरपंच सन्माननीय जेरॉन फर्नांडिस यांना शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात येत आहे. साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान श्री रामेश्वर प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष सन्माननीय आशुतोष कातवणकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करण्यात येत आहे. मी विनंती करतो आशुतोष कातवणकर यांना एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मॅडम एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्याचप्रमाणे मिडबा उपस्थितीचा फटक मॅडम सौ जान्हवी लोके मॅडम आन बाण आणि शान असलेले खऱ्या अर्थानं पडद्यामागचे कलाकार आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे ते माझे सहकारी मित्र सन्माननीय शैलेशजी लोके यांच्यासाठी खरं तर जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे सर्वांनी. कधीही या समोर न येतात कॅमेरा समोर न येतात कॅमेऱ्याच्या मागून सगळ्या हालचाली करायच्या आणि इतिहास रचायचा हे त्यांचं काम निश्चितच कौतुकास्पद आहे. त्याचबरोबर ही स्पर्धा खेळण्यासाठी उपस्थित असलेले सर्वच क्रिकेट संघ खेळाडू उपस्थित सर्वच क्रीडाप्रेमी रामेश्वर प्रतिष्ठान क्रिकेट स्पर्धा म्हटलं की खऱ्या अर्थाने ज्यांचं पॅशन क्रिकेट आहे असे सर्व खेळाडू असे सर्व क्रीडा रसिक या स्पर्धेची आतुरतेने वर्षभर वाट पाहत असतात आणि त्याची सुरुवात आज या स्पर्धेची आपल्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत होते. या स्पर्धेसाठी मनापासून मी खूप खूप शुभेच्छा देतो. या स्पर्धेमुळे खरं तर मिडबावला क्रिकेटचं माहेरघर म्हणू लागलं. या स्पर्धेचं हे खरं तर यश आहे. ही स्पर्धा राज्यभरच नव्हे तर देशात ज्या काही स्पर्धांचा उल्लेख केला जातो त्यामधल्या अग्रक्रमांमध्ये ही स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी मोठमोठे देशपातळीवरचे खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळायला येत असतात आणि निश्चितच त्यामुळे या स्पर्धेमुळे मिडबावचं नाव खरं तर राज्यभर नव्हे तर देशभर नेण्याचं काम या स्पर्धेने केलं आहे. त्यामुळे मनापासून मी या रामेश्वर प्रतिष्ठानच्या सर्वच शिलेदारांना मी त्यांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो. अलीकडच्या काळामध्ये या टेनिस क्रिकेटला फार चांगले दिवस आले आणि त्याचं कारण अशा पद्धतीच्या क्रिकेट स्पर्धा भरवल्या गेल्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्या टेनिस क्रिकेट खेळाडूंना या युगामध्ये अगदी दुबईमध्ये खेळण्याचा मान मिळतोय. अशा पद्धतीच्या क्रीडा स्पर्धा होणं म्हणजे क्रिकेट स्पर्धा होणं हे खरे तर टेनिसला संजीवनी देण्यासारखं आहे. म्हणून ह्या कार्यक्रमाला ह्या उपक्रमाला या सर्वच रामेश्वर प्रतिष्ठानच्या सदस्यांना त्यांच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला
मी सलाम करतो, कारण तुमच्या माध्यमातून या खेळाडूंना ही संधी आपण उपलब्ध करून देता आणि त्यातूनच हे खेळाडू घडत असतात. यात तुमचा या स्पर्धेचा मोठा वाटा आहे. खरं तर ही स्पर्धा पाहताना आमचे सर्वांचे लाडके नेते, कोकणचे भाग्यविधाते माजी मुख्यमंत्री तथा खासदार सन्माननीय राणे साहेबांना अपेक्षित असलेला जो इव्हेंट असतो, म्हणजे भव्य दिव्यता काय असते ती या स्पर्धेतून पाहता येते. म्हणून मी रामेश्वर प्रतिष्ठानचं त्यासाठी अगदी अभिनंदन करतो. आपल्या नेत्याला अपेक्षित असलेली भव्य दिव्य स्पर्धा या ठिकाणी आपण मेहनत घेऊन पूर्ण करताय किंवा इथे या ठिकाणी संपन्न करताय, त्यासाठी तुमचं मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आपले लाडके सर्वांचे या जिल्ह्याचे पालकमंत्री खऱ्या अर्थाने प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी मागील 6 वर्ष ज्या पद्धतीने या कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर, या जिल्ह्याचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर प्रशासन पळवण्याचं काम ज्या पद्धतीने करतायत ते पाहता प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी ते प्रयत्न करतायत आणि त्यातही हा क्रिकेट सारखा किंवा खेळासाठी आपण जो उपक्रम या ठिकाणी संपन्न करताय त्यासाठी त्यांनाही खऱ्या अर्थाने आनंद होत असेल. ही स्पर्धा त्यांच्या एका प्रयत्नामध्ये भर घालणारी आहे. प्रत्येक खेळाडूला तुम्ही ज्या पद्धतीने या ठिकाणी वाव देताय, मोठं करण्याचा प्रयत्न करताय, त्यामुळे त्यांच्या कामामध्ये तुम्ही खारीचा वाटा उचलल्यासारखा आहे. त्यामुळे या स्पर्धेचा आनंद निश्चितच पालकमंत्र्यांना आहे आणि पालकमंत्री महोदयांची तशा पद्धतीने मला वाटतं या पुढील काळामध्ये या स्पर्धेला भेटही देतील. सालाबाद प्रमाणे या स्पर्धेमध्ये त्यांचा अगदी मनाने या ठिकाणी कुठलंही अगदी महत्वाचं काम असतं ते बाजूला ठेवून या स्पर्धेला भेट देण्याचं काम, शुभेच्छा देण्याचं काम ते करत असतात. त्यामुळे आपल्याला सर्वांना मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो. या सर्व तुमच्या मागील 15-20 दिवस, महिना 2 महिने ज्या पद्धतीने हे तुम्ही ग्रीन पार्क सारखं मैदान उभं करता आणि अगदी इंटरनॅशनल खेळाचा जो आनंद इथल्या सर्व लोकांना देता, क्रिकेट प्रेमींना देता, त्यासाठी मनापासून तुमचं सर्वांचं मी कौतुक करतो. या पुढील स्पर्धा जी आहे त्यासाठी मनापासून मी शुभेच्छा देतो. आमचा सर्वांचा आपण मान सन्मान केला त्याबद्दल मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्ट्रायकर साईडला आहे योगेश पेडकर, नॉन स्ट्रायकर साईडला आयजाद गुर्जे. समर्थ न्यूज चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट.